नेक्स्ट टॉपिक आहे आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. येस, EMI जर व्यवस्थित केला तर आपल्याला आयुष्यामध्ये EMI काढायची वेळ येणार नाही. त्यामुळे EMI व्यवस्थित करायचा आहे. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. Electromagnetic induction, it is the process in which EMF is induced in a circuit when the coil or magnetic flux linked with it changes. म्हणजे काय कळालेलं नाही, लक्ष द्या. एखाद्या सर्किटमध्ये EMF इंड्युस्ड होणे कळालं का बघा, व्यवस्थित जरासं लक्ष द्या इकडं. मी नेहमी ना पहिला बेस जबरदस्त करून घेत असतोय, लक्ष दिलं तर. पहिले 10-15 मिनिटं 1 वरती स्पीड वरती लावू नका, कारण की मग कळणार नाही. जरा व्यवस्थित बघा, पहिले 10-15 मिनिटं व्यवस्थित बघायचे, खूप इम्पॉर्टंट आहे. EMF इंड्युस्ड होतोय एखाद्या कॉइलमध्ये. EMF इंड्युस्ड होतोय कधी इंड्युस होतोय? जेव्हा त्या कॉइलमध्ये काय चेंज होतोय? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय. हा टॉपिक मी तुम्हाला विथ गॅरंटेड सांगतोय, ह्याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स येणार आणि त्या क्वेश्चनची आयडियल आन्सर कशी असली पाहिजे, याच्यासाठी हा टॉपिक फिक्स बघायचा आहे लास्ट पर्यंत. कारण की हा टॉपिक म्हणजे क्लिअर कट हातातला टॉपिक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की टॉपिक हा अवघड आहे, कळत नाही. मग त्यांनी, मी म्हणेन की एका चांगल्या टीचर कडून नाही घेतलेला तो टॉपिक, त्यामुळे तो तुम्हाला कळत नाही. त्यामुळे व्यवस्थित बघायचं आता इथं. सो मॅग्नेटिक फ्लक्स बघायला लागलोय. B इज इक्वल टू फाय बाय ए आपल्याला ऑलरेडी मागच्या टॉपिक मध्ये झालेला आहे. मागचा टॉपिक आहे आपला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, तिथं झालेला आहे ऍक्च्युली. त्याच्या आधीचा टॉपिक तो जर हा कळाला नसेल तर तो परत तिथे जावा आणि माझे व्ह्यू वाढवा. त्यानंतर फाय इज इक्वल टू बी इंटू ए, दॅट इज बी बार डॉट ए बार आहे. मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला माहिती आहे, बी इज इक्वल टू डी फाय बाय डी टी. डी फाय बाय डी टी म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा ह्याच टेस्ला आपण असं म्हणतोय. फॅरेडेज फर्स्ट लॉ आहे. तर फॅरेडेज फर्स्ट लॉ काय सांगतोय? व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल, EMF विल इंड्यूस इन इट. EMF तयार होतोय तिथं. जिथं EMF तयार होतो तिथं मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होतंय. थोडंसं को रिलेव्हंट वाटतंय का बघा? आपल्याला ना ओरस्टेड शिकवलं होतं मी लास्ट टॉपिकमध्ये, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये. तिथं मी तुम्हाला या गोष्टीवरती कन्व्हिन्स केलं होतं की जर एखाद्या कंडक्टरमधून, सपोज एखाद्या कंडक्टरमधून करंट पास केला आणि जर मी मॅग्नेटिक निडल जर त्याच्या जवळ आणायला लागलोय, तर तिथं काय होईल? ते मॅग्नेटिक निडल काय व्हायला चालू होईल? डिफ्लेक्ट करायला चालू होईल. याचा अर्थ आपण असा काढला, कन्क्लुजन हे काढलं, तर मॅग्नेटिक करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. व्हॉट इज इनपुट? करंट. व्हॉट इज आउटपुट? मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्या उलट करा. एखाद्या कॉइलमध्ये आता इथे इनपुट काय होतं? करंट होतं मगाशी. मॅग्नेटिक फील्ड काय होतं? आउटपुट. उलट करा. मॅग्नेटिक फील्ड इनपुट करणार, करंट आउटपुट करणार. मॅग्नेटिक फील्ड चेंज केल्यावरती करंट तयार होणार. करंटलाच इथं EMF म्हटलंय. कळालं का बघा? व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल, EMF इज इंड्युस्ड इन इट. हा होता फॅरेडेचा फर्स्ट लॉ. सेकंड काय सांगतोय की जो कितीनं चेंज झाला तो बघायचा आहे मला. सो कितीनं चेंज झाला? सो द फॅरेडेज सेकंड लॉ, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल. हे जर कळलं नसेल तर ह्याच्यावर लक्षात ठेवायचं. ई म्हणजे EMF आहे इथं वोल्ट टॉपिक मध्ये. EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द TLA म्हणजे रेट, DLA म्हणजे चेंज. सो इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. फाय म्हणजे इथं फ्लक्स आहे. प्रोपोर्शनल डिसाइन करण्यासाठी K वापरले, K d फाय बाय dt. नेक्स्ट आहे लेन्झ लॉ. खूप क्लिअर आणि मस्त इथं दिलेलं आहे, व्यवस्थित इतकाच करायचं आहे. आपल्याला हे तरी कळालं की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळं इंड्यूस EMF तयार होतोय. सो इनपुट आहे मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड, आउटपुट आहे करंट. सिमिलरली इथं पण तेच सांगते की किती करंट तयार झाला. सर मला कळालं की करंट तयार झाला, मॅग्नेटिक फ्लक्स काहीतरी चेंज झालं, करंट तयार झाला. हे फॅरेडेच्या सेकंड लॉ मधून पण कळालं की किती मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तेवढाच तिथं करंट तयार झाला. कळायला लागलंय का बघा? किंवा तिथं EMF इंड्यूस झाला. लेन्झ लॉ काय सांगतोय की एखादं कॉइल घेतलंय आणि नॉर्थ पोल असला म्हणजे 12 मॅग्नेट ह्याच्याकडे मूव्ह करतोय. सपोज हा 12 मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे, मी ह्याच्याकडे मूव्ह करतोय, तर ऑटोमॅटिक त्या कॉइल मध्ये करंट तयार होईल. जर कॉइल बाळ अशी असेल तर तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. एक तर करंट असा होईल किंवा करंट असा होईल. कळायला लागलंय का बघा? एक तर असा
किंवा असा तुमच्या साईडनं दाखवतो. एक तर करंट असा म्हणजे तुमच्यासाठी अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज. कळायला लागले का बघा. सो इथं बघा हा नॉर्थ पोल असं इथं आत आपण इन्सर्ट करतोय आणि चेक करतोय या कॉइलमध्ये काय व्हायला लागलं. तर जेव्हा हे नॉर्थ पोल आत इन्सर्ट करतोय या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या कट होतात. मॅग्नेटिक लाईन्स काय होतात, कट झाल्यामुळे त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होतोय किंवा चेंज होतोय. सो तो रिस्पॉन्सिबल आहे या कॉइलमध्ये करंट तयार व्हायला, इंड्यूस व्हायला. सो वेन एन पोल मूव्ह टुवर्ड्स द कॉइल इंड्युसेस अँटी क्लॉकवाईज करंट. आणि हे जेव्हा मी बाहेर घेऊन जाणार सो एन पोल मूव्ह अवे फ्रॉम द कॉइल इंड्युसेस करंट इज अ क्लॉकवाईज. लक्षात काय ठेवायचं, जेव्हा नॉर्थ जाईल त्यावेळी कसं होणार आहे, तिथं अँटी क्लॉकवाईज करंट येणार. जेव्हा नॉर्थ बाहेर येईल तेव्हा तिथं कुठला होणार आहे, क्लॉकवाईज करंट होणार आहे. सो एक इम्पॉर्टंट होतं. नेक्स्ट बघूयात मोशनल ईएमएफ. मोशनल ईएमएफ खूप इम्पॉर्टंट आहे, पण हे ह्यातलं भरपूर वेळा पडलेला आहे. सो मोशनल ईएमएफ मध्ये सगळ्यात पहिला डायग्राम करावी लागते. सगळ्यात फर्स्ट पॉईंट करावी लागेल डायग्राम. मग डायग्राम करत असताना एक रेक्टँग्युलर फ्रेम वाली कॉईल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक स्लायडर घेतलेला आहे. ते स्लायडरची जी वेलॉसिटी आहे ती व्ही आहे. सो इथं हे बघा क्रॉस दाखवलेला आहे म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे तिथं. ओके. त्यानंतर हे व्ही वेलॉसिटी आहे, एक्स हे डिस्टन्स आहे आणि एल ही त्याची लेंथ आहे. कन्सिडरिंग द लॉरेन्स फोर्स म्हणजे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, एफ एम बार इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा आलेला होता. बेसिक वर्क डनचा फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स किंवा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ हा जो घेतला तो इथे घेतला इंटू एल आहे असंच घेतलं. सो परत ईएमएफ जनरेटेड बघूयात. ईएमएफ जनरेटेड काय येतोय फॉर्म्युला, वर्क अपॉन चार्ज. वर्क ऑलरेडी जे आलेलं होतं ते लिहिलं अपॉन चार्ज क्यू. ओके. सो ई इज इक्वल टू काय होते बघूयात जरा. लक्ष इथं क्यू ला क्यू कॅन्सल, काय राहिलं बी एल व्ही साइन थिटा, BLV साइन थिटा. हे इम्पॉर्टंट आहे. सो एक्सप्रेशन फॉर द मोशनल ईएमएफ इन रोटेटिंग. आता मगाचं होतं ते सिम्पल होतं. आता आपल्याला बघायचं रोटेटिंग बार एक आहे त्याच्यासाठी बघायचं. रोटेटिंग बार मध्ये बघत असताना, रोटेटिंग बार मध्ये बघत असताना इथं पिवोट आहे. पिवोट म्हणजे बघा असं असेल, कळा लागले का, हे पिवोट असणार. एक साइड फिक्स, दुसरी साइड रोटेटिंग. ओके. सो सिमिलरली हे असं या टाइप मध्ये मॅग्नेटिक इंडक्शन विच इज येस आउट इनसाइड आहे ना, हे असं क्रॉस असेल तर इनसाइड, डॉट असेल तर आउटसाइड तुमच्याकडे. सो डीआर बार हा त्याचा लेंथ एलिमेंट आहे किंवा रेडियस एलिमेंट आहे, छोटासा एलिमेंट आहे. त्याची जी वेलॉसिटी आहे, हे असं करत असताना त्याची वेलॉसिटी आहे व्ही बार. तो जो डीआर बार आहे तो फिक्स पॉईंट पासून, पिवोट पासून आर या डिस्टन्सवर आहे आणि टोटल लेंथ एल आहे. हे सगळं इथं तुम्ही साईडला लिहू शकता, काय पण नाही तेच लिहायचं, काय पण दिशेला. त्यानंतर हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला हे सगळं बेसिकली तिथं होतं. ईएमएफ जनरेटेड इन डीआर काय होईल, डीई इज इक्वल टू बीव्ही डीआर. हा जरासा लक्षात ठेवावा लागेल. दॅट इज ईएमएफ जनरेटेड मगाशी बघितलं होतं बीएलव्ही असतं. सो इथं बीएलव्हीच्या ऐवजी एलच्या ऐवजी डीआर होईल. सो टोटल ईएमएफ जनरेटेड याचं हे जे डीई होतं त्याचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ बी व्ही डीआर होईल. सो परत बी बाहेर व्ही डीआर होईल. व्ही म्हणजे काय असते, आर ओमेगा. व्ही म्हणजे काय असणार आहे, आर ओमेगा. सो बी ओमेगा बाहेर आर डीआर होईल. आर डीआर चे इंटिग्रेशन काय येतंय, आर स्क्वेअर बाय 2. अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकल्यानंतर बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. ई इज इक्वल टू किती निघतंय, बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. नेक्स्ट बघूया. इथपर्यंत झालेलं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एसी जनरेटर. हा हे पण एक इम्पॉर्टंट आहे, छोटासा पॉईंट आहे, ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. which converts mechanical energy into electrical energy. आता आपल्याला बघायचं ईएमएफ जनरेटेड इन अ जनरेटर. ईएमएफ किती जनरेट झालाय जनरेटर मध्ये त्याच्याबद्दल. बेसिकली आपल्याला इक्वेशन माहिती आहे, phi इज इक्वल टू बी डॉट ए. माहिती आहे ना आपल्याला, phi इज इक्वल टू बी डॉट ए. ऍक्च्युली असं असते बघा, B इज इक्वल टू phi बाय ए. दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया किंवा अपॉन एरिया किंवा गिवन एरिया. सो तसंच phi इज इक्वल टू काय निघेल, बी इंटू ए. डॉट प्रोडक्ट आहे बी ए कॉस थिटा होईल. थिटा म्हणजे इथं ओमेगा टी आहे, बी ए कॉस ओमेगा टी होईल. सो फॅरेडेज लॉ काय सांगतोय, ई इज इक्वल टू मायनस एन डी फाय बाय डी टी. हे कुठनं काढला सर, पण मगाशी बघितलेला होता. ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी बघितलं होतं. लेन्स लॉ काय सांगतोय की अँटी क्लॉकवाईज करंट आणि क्लॉकवाईज करंट म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जो चेंज व्हायला लागलाय तो ऍक्च्युली अपोज करेल. कशाला अपोज करतोय, की इंड्यूस ईएमएफ तयार व्हायला लागला, अपोज करेल म्हणून इथं मायनस. सर काय बोला कळत नाहीये. इथं बघ, इंड्यूस ईएमएफ आणि फ्लक्स हे अपोजिट आहेत एकमेकांच्या, देअरफॉर इथं आलेलं मायनस. सिंगल कॉईल होती मगाशी म्हणून डी फाय बाय डी टी आलं होतं. एन साठी काय होईल, एन डी फाय बाय डी टी येईल. सो मायनस एन डी बाय डी टी ऑफ फाय
म्हणजे हे सगळं लिहावं लागेल BA cos ओमेगा टी. त्यानंतर नेक्स्ट बघूया तिथं. येस, नेक्स्ट आहे दॅट इज एन बी ए बाहेर कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा, म्हणजे ओमेगा मायनस मायनस प्लस झालं एन बी ए ओमेगा साइन ओमेगा टी. ओके, नेक्स्ट ई इज इक्वल टू काय निघेल प्लस मायनस एन बी ए ओमेगा. सो यालाच आपण ई नॉट म्हणतोय, दॅट इज पीक व्हॅल्यू. याला जर ई नॉट म्हणत असेल तर ईचा फॉर्म्युला येईल ई नॉट साइन ओमेगा टी. ईचा फॉर्म्युला काय येईल ई नॉट साइन ओमेगा टी. सो ई इज इक्वल टू ई नॉट साइन 2 पाय एफ टी. ई इज इक्वल टू काय निघेल ई नॉट साइन 2 पाय एफ टी. नेक्स्ट आहे बॅक ईएमएफ, द इंड्यूस ईएमएफ विच इज अनअवॉइडेबल. आता हे खूप इम्पॉर्टंट होतं. बॅक ईएमएफ म्हणजे बघा लक्षात द्या, असा एक ईएमएफ असतो की तो अनअवॉइडेबल आहे, दॅट इज आपण थांबवू शकत नाही जनरेटर मध्ये. सो ड्यू टू द जनरेटर ऍक्शन इज कॉल्ड एज अ बॅक ईएमएफ. ओके, नेक्स्ट बघूयात. हा नेक्स्ट पॉईंट जो आलेला आहे तो एडी करंट आलेला आहे आणि त्याच्या आधी आपल्याला हे बघावं लागेल द रेट ऑफ डुईंग वर्क. नेक्स्ट काय बघावं लागेल द रेट ऑफ डुईंग वर्क. सो एक्सप्रेशन फॉर रेट ऑफ डुईंग वर्क बघायचं आपल्याला. सगळ्यात पहिला काय बघायचं एक्सप्रेशन फॉर रेट ऑफ डुईंग वर्क. बेसिक बाळ पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर इज इक्वल टू काय असते वर्क अपॉन टाइम. पॉवर इज इक्वल टू काय असते वर्क अपॉन टाइम. वर्क म्हणजे काय असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी एफ इंटू एफ डॉट बी. हे लक्षात ठेवा, हे स्टोअर करून ठेवा मेमरीमध्ये. हे ना आपल्याला पुढे कुठेतरी वापरायचं, एवढंच लक्षात ठेवा. इथं वापरायचं बघा शेवटी, हे वापरायचं आपल्याला. पहिला एफ पी इज इक्वल टू एफ इंटू बी आलंय. बेसिकली ई म्हणजे परत काय माहिती आपल्याला डी फाय बाय डी टी. हे माहिती नसेल तर परत बघावं लागेल तुम्हाला. ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी म्हणजेच ते मगाशी किती आलं होतं BLV आलं. बघा हे किती सुट्ट आहे बघा. टॉपिक क्लिअर आहे, म्हणजे एकदम जास्त किचकट नाही हा टॉपिक, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यामुळे ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी आहे, BLV येईल. सो बेसिकली व्ही इज इक्वल टू IR असते. व्ही इज इक्वल टू IR. इथे व्हीच्या जागी ई वापरा. ई इज इक्वल टू IR निघेल. आय इज इक्वल टू ई बाय आर निघेल. आय इज इक्वल टू ई बाय ई माहिती आहे मला BLV आपण आर. किती सिंपल आहे बघा. सिंपल स्टेप आहेत, तेवढं लक्षात ठेवायचे. एफ इज इक्वल टू BIL आपल्याला झालं बिल गेट्स, BIL किंवा IBL. पुट ए, हे जे इक्वेशन होतं एफ वालं, हे इथं ए मध्ये पुट करायला सांगितलं तुम्हाला. सो एफ इज इक्वल टू आय ची जी व्हॅल्यू आली BLV आपण आर ती पुट केली LB. त्यानंतर बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर निघेल. काय लागलंय का बघा, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही अपॉन आर. सो रेट ऑफ डुईंग वर्क हे फक्त बाळ एफ झालं, हे झालं एफ. पण पॉवर पाहिजे तुम्हाला. पॉवर काय असतं पी इज इक्वल टू एफ डॉट व्ही. पी इज इक्वल टू काय एफ डॉट व्ही. सो बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू व्ही. फायनली काय निघेल बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन आर. सर एवढं लक्षात ठेवू, मी एवढं काम करू सर लक्षात राहत नाही. देतो की शॉर्टकट, तेवढी तरी लक्षात ठेव. ही लक्षात ठेवायचं शॉर्टकट काय याचा, पहिला ई काढावं लागेल, त्यानंतर आय काढावं लागेल. एफ पी EIFP कसं काय लक्षात ठेवायचं, EIFP असं काढायचं. EIFP काय लागले. ओके नेक्स्ट बघूयात. तिथं एडी करंट. ओके एडी करंट आहे. एडी करंट म्हणजे सर्क्युलेटिंग करंट. एडी करंट म्हणजे कसं असतं सर्क्युलेटिंग. सर कसं काय लक्षात ठेवतो तुम्ही. एडी करंट म्हणजे बा एक मेटल प्लेट घ्यायची आहे, मेटल बॉक्स घ्यायचा आहे, मेटलचं कुठलंही ऑब्जेक्ट घ्यायचं आहे की जे रेक्टँग्युलर फ्रेम मध्ये असेल का रेक्टँग्युलर प्रॉपर्ली सर्कल त्याच्यावर दिसेल म्हणून. सो एक रेक्टँग्युलर प्लेट मधला एक मेटल बॉक्स घेतलेला आहे. सो याच्यामध्ये आपण ना चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ठेवलाय. कसं ओळखलं सर चेंजिंग. इकडे बघ सिंगल, इकडे बघ डबल एरो आहेत सगळे, म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड इथं जास्त आहे, इथं कमी आहे, म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ठेवलं तर या रेक्टँग्युलर कॉइलमध्ये हे जे करंट आहेत ते सर्क्युलर मॅनरमध्ये फिरत राहतील. ह्याला आपण म्हणतोय एडी करंट. सो ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे डेडबीट गॅल्व्हनोमीटर, इलेक्ट्रिक ब्रेक्स आहे, इंडक्शन मोटर आहे. ओके नेक्स्ट बघूयात. या एडी करंटलाच आपण फोकॉल्ट करंट असं पण म्हणतो. एडी करंटलाच काय म्हणतोय आपण फोकॉल्ट करंट, ते पण इम्पॉर्टंट आहे. ओके नेक्स्ट बघूया एनर्जी डेन्सिटी. हे IMP आहे, हे खूपच IMP आहे. सो एनर्जी डेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी डेन्सिटी ऑफ अ इथं बी बार आहे, इथं लेंथ L आहे, एरिया A आहे त्याचा. याचा एरिया किती आहे A असं दिलेलं आहे तुम्हाला एनर्जी डेन्सिटी काढायला लावलेला आहे. सो बेसिकली आताच बघितलं होतं UB इज इक्वल टू 1/2 LI² असतो आपल्याला फॉर्म्युला. दॅट इज एनर्जी, दॅट इज मॅग्नेटिक एनर्जी आपण म्हणत 1/2 LI² किंवा वर्क डनचं इक्वेशन म्हणजेच मॅग्नेटिक दॅट इज एनर्जीचं इक्वेशन येणार आहे. सो एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इन द मॅग्नेटिक फील्ड इज, येस चेक करूयात, लक्ष द्या इकडं.
पर युनिट व्हॉल्यूम करायचं आहे. म्हणजे ही जी एनर्जी होती ती रेग्युलर होती, आता पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे आपण व्ही कसं केलं पाहिजे, व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला एरिया इंटू लेंथ. कुठनं काढला तर बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. सपोज या रूमचा मला व्हॉल्यूम काढायचा आहे, मला या भिंतीचा एरिया काढावा लागेल आणि ही भिंत अशा किती लेंथवर आहे, दॅट इज लेंथ करावी लागेल. सो एरिया इंटू लेंथ म्हणजे व्हॉल्यूम असेल. इकडे पण तेच आहे. सो बेसिकली व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, एरिया इंटू लेंथ. UB इज इक्वल टू 1/2 LI स्क्वेअर आहे. UB इज इक्वल टू काय असणार, 1/2 LI स्क्वेअर. हे झालं UB अपॉन एरिया इंटू लेंथ. हे आहे तसंच आहे. बेसिकली काय काय होईल बघा, जरा चेक करा. L अपॉन I एकत्र करतोय मी, I स्क्वेअर बाय 2A एकत्र आलं. L अपॉन I एकत्र, I स्क्वेअर बाय 2A एकत्र. फॉर लॉंग सोलेनॉइड L अपॉन I ची व्हॅल्यू किती असते, म्यू नॉट एन स्क्वेअर ए. किती असते, म्यू नॉट एन स्क्वेअर ए. नेक्स्ट बघूयात, फ्रॉम ए, हे जे इक्वेशन ए आहे हे लक्षात ठेवा, इथं आपल्याला लिहायला लागेल. येस, फ्रॉम ए, येस, UB इज इक्वल टू किती निघेल, म्यू नॉट एन स्क्वेअर ए I स्क्वेअर बाय 2A. ए ला ए कॅन्सल होईल, बेसिकली काय राहील, म्यू नॉट एन स्क्वेअर I स्क्वेअर. सो म्यू नॉट एन आय म्हणजे होतं बी. सो बी स्क्वेअर होईल अपॉन 2 म्यू नॉट. सर हे म्यू नॉट कुठनं म्हणणं आला आपण, अरे बा इथं म्यू नॉट एक कमी आहे, इथं तू बीचा स्क्वेअर केलायस. बी म्हणजे किती माहिती आहे, म्यू नॉट एन आय, हे एक झालं. दुसऱ्या टाइमला म्यू नॉट नाही ना तिथे, त्यामुळे इथं म्यू नॉट मल्टिप्लाय करणार, मग ते बी स्क्वेअर होईल. मल्टिप्लाय केले म्हणून डिवाइड पण करायला लागणार. सो अपॉन 2 म्यू नॉट होईल. नेक्स्ट, सो बी UB इज इक्वल टू किती आले, बी स्क्वेअर अपॉन 2 म्यू नॉट. सो एक इम्पॉर्टंट होतं. येस, इथंपर्यंत इम्पॉर्टंट आहे. हे पहिला लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे प्रचंड, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. अजून मी 4 वेळा सांगितल्यानंतर पटेल का मग मी सांगू, कारण की ते इम्पॉर्टंट आहे. ओके, ते इम्पॉर्टंट आहे, सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन. सो द फेनॉमेनन ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्यूस EMF इन द कॉइल ड्यू टू चेंज इन द करंट ऑफ द सेम कॉइल. म्हणजे त्याच कॉइलमध्ये काय व्हायला लागलं, करंट चेंज व्हायला लागलं, त्यामुळे इंड्यूस EMF प्रोडक्शन व्हायला लागली. इट इज कॉल्ड एज द सेल्फ इंडक्शन. परत वाचा, द फेनॉमेनन ऑफ प्रोडक्शन ऑफ द इंड्यूस EMF इन द कॉइल. ह्याच्यात EMF जनरेट होईल, तयार होईल. का होईल, कारण की ड्यू टू द चेंज ऑफ करंट इन द सेम कॉइल. एका कॉइलमध्ये करंट चेंज झाला तर त्याच कॉइलमध्ये इंड्यूस EMF तयार होईल, त्याला म्हणतोय सेल्फ इंडक्शन. सेल्फ इंडक्शन म्हणजे काय, एकामध्ये करंट चेंज झाला, एका कॉइलमध्ये, एका सर्किटमध्ये करंट चेंज झाला, तर त्याच कॉइलमध्ये इंड्यूस EMF तयार होईल, ह्याला म्हणतो आपण सेल्फ इंडक्शन. सो काय बोलायला कळत नाही. ह्याच्या पुढचा एक पॉईंट आहे म्युच्युअल इंडक्शन. त्याच्यामध्ये कसं असतंय, एका कॉइलमध्ये करंट चेंज झाला तर शेजारच्या कॉइलमध्ये इंड्यूस EMF तयार होईल. एका कॉइलमध्ये करंट चेंज झाला तर शेजारच्या कॉइलमध्ये, नेबरिंग कॉइलमध्ये इंड्यूस EMF तयार होईल. आता काय समजलं, ज्या कॉइलमध्ये करंट चेंज व्हायला लागलाय तिथंच इंड्यूस EMF तयार होईल, त्याला आपण म्हणतोय सेल्फ. पुढचा पॉईंट त्याला म्हणणार आहे म्युच्युअल. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये करंट चेंज झाला, सो EMF इथे इंड्यूस झालेला. ह्याच्यासाठी इक्वेशन आहे phi is proportional to I. phi is proportional to I म्हणजे लेट्स से फ्लक्स वगैरे किंवा इंड्यूस EMF प्रोडक्शन झालेला आहे. phi is proportional to I. phi is equal to L into I. सर L काय आहे, L म्हणजे कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स आहे. L म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ सेल्फ. हे एका टर्नसाठी झालं. N असेल तर काय होईल, N असेल तर n टाइम्स ऑफ phi होईल. n टाइम्स ऑफ phi is proportional to I. सो n टाइम्स ऑफ phi is proportional to Li. L पाहिजे आपल्याला, L इज इक्वल टू n phi b अपॉन I. n phi b अपॉन I. phi म्हणजे इथं मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे त्याचं इक्वेशन आहे. हेनरी हे त्याचं युनिट आहे. L चं डायमेन्शन आहे, ह्याला 12-22 असं लक्षात ठेवा. 1 2 -2 -2. ओके, नेक्स्ट आहे L. L चा फॉर्म्युला ऑलरेडी दिलेला आहे, n phi b अपॉन I. सो नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द लेन्झ लॉ. येस, अकॉर्डिंग टू द लेन्झ लॉ E इज इक्वल टू आपल्याला काय माहिती होतं, -d∅dt हे माहिती होतं. -d/dt ऑफ phi म्हणजे आता जे वरती आलं होतं ते L into I लिहिलं, L बाहेर काढलं, E इज इक्वल टू -L/di/dt. निगेटिव्ह साईन काय सांगते की EMF अपोज करते. कशाला अपोज करते, करंट चेंज करायला, पण त्याच्याचमुळे करंट चेंज होते. लक्षात ठेवा, एक मॅग्नेटिक फ्लक्स किंवा करंट ज्यावेळी चेंज होते त्याच वेळी EMF तयार होते, पण तरी सुद्धा ते अपोज करते. हे महत्वाचं होतं. मग अशी आपल्याला इक्वेशन तिथं माहिती नव्हतं बघा. UB इज इक्वल टू 1/2 Li स्क्वेअर कुठनं काढलं, UB दॅट इज मॅग्नेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 Li स्क्वेअर, किंवा मी असं पण म्हटलं वर्क डन इज इक्वल टू 1/2 Li स्क्वेअर कुठनं काढलं, इथून काढलं. ते लक्ष द्या इकडं. शो दॅट काय सांगितलं इथं, W इज इक्वल टू 1/2 Li स्क्वेअर. तुम्ही ह्याला असंही म्हणू शकता, UB दॅट इज मॅग्नेटिक फील्ड एनर्जी इज इक्वल टू 1/2 Li स्क्वेअर असंही म्हणू शकता. सो इथं E इज इक्वल टू काय आलेलं आहे, -L/di/dt. वी नो ऑलरेडी दिस, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की E इज इक्वल टू किती असते, -L/di/dt. सो dW
छोटं वर्क डन बघायचं आहे मायनस ई डी क्यू, मायनस ई इंटू काय निघेल डी क्यू. ई म्हणजे मी इथं पुट करतोय मायनस मायनस प्लस एल डी आय बाय डी टी इंटू डी क्यू. आता व्यवस्थित चेक करा डी डब्ल्यू एल डी आय सेपरेट घेतो, डी टी इकडे टाकतो डी क्यू बाय डी टी. डी क्यू बाय डी टी म्हणजेच आय आहे. सो एल आय डी आय कळा लागलाय का बघा. ई इज इक्वल टू काय आलेला आहे एल आय डी आय आलेला आहे. ओके सो ई इज इक्वल टू किती आलेला आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू किती आलेला आहे एल आय डी आय. हे छोटं वर्क डन होतं, टोटल काढायचं आहे. टोटलला काय करतोय आपण या छोट्याचं काय करणार आहे परत इंटिग्रेशन करणार. सो डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू 0 टू आय. सो याचं इंटिग्रेशन काढायचं आहे एल बाहेर इंटिग्रेशन ऑफ आय डी आय. आयचं इंटिग्रेशन काय होणार आय स्क्वेअर बाय 2. तुम्ही जेव्हा अप्पर लिमिट लोअर लिमिट वगैरे टाकणार फायनली बघणार त्यावेळी किती येणार आहे ते 1/2 एल आय स्क्वेअर. किती येणार आहे 1/2 एल आय स्क्वेअर. हे वर्कडन होतं, हे काय होतं वर्कडन. सो वर्कडन इज इक्वल टू 1/2 एल आय स्क्वेअर. दॅट इज ओनली द तुम्हाला माहिती आहे एनर्जीसाठी कुठलेही इक्वेशन नाही आहे फिजिक्समध्ये. तुम्हाला करावं लागेल पहिला वर्कडन आणि वर्कडनला लिहावं लागेल दिस वर्कडन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी आणि मग परत हे मॅग्नेटिक एनर्जीचं इक्वेशन. नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे म्युच्युअल इंडक्शन. नेक्स्ट पॉइंट आहे म्युच्युअल इंडक्शन. ऑलरेडी आता मी सांगितलेलं होतं तुम्हाला की एका कॉइलमध्ये करंट चेंज होईल, दुसऱ्यामध्ये इंड्यूस ईएमएफ तयार होईल. एकामध्ये करंट चेंज होईल, दुसऱ्यामध्ये इंड्यूस तयार होईल. हे इम्पॉर्टंट आहे बघा. हे म्युच्युअल इंडक्शन इम्पॉर्टंट आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं पण इम्पॉर्टंट आहे. येस, एकामध्ये करंट चेंज होईल, दुसऱ्यामध्ये इंड्यूस ईएमएफ तयार होईल. काय लागलंय का बघा. आपल्याला काय काय मेसेज इथं पास करायचे असतात पण इथं होत नसतात. आपण इथं पास करतोय ते ऑटोमॅटिक इकडे जातात. अशा भरपूर साऱ्या तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी असतील, बरोबर आहे काय. आपल्याला इथंपर्यंत निरोप पोहोचवायचा आहे पण इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे जात नसतोय निरोप, पण आपण इथं पोहोचवतोय मग इथनं तो इथं जातोय. काय लागलंय का बघा. या टाईपचंच आहे म्युच्युअल इंडक्शन. सो द फेनॉमिनन ऑफ प्रोड्युसिंग द ईएमएफ ड्यू टू चेंज ऑफ करंट इन द नेबरिंग कॉइल. नेबरिंग कॉइलमध्ये ईएमएफ तयार व्हायला पाहिजे, इकडच्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस म्हणजे करंट चेंज करायला पाहिजे. ओके, द फेनॉमिनन ऑफ दॅट इज प्रोड्युसिंग द ईएमएफ इन द नेबरिंग कॉइल ड्यू टू चेंज ऑफ करंट इन प्रायमरी कॉइल किंवा मेन कॉइलला. काय लागलं की ड्यू टू द चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल दिस इज कॉल्ड एज अ म्युच्युअल इंडक्शन. कॉइल 1 मध्ये करंट चेंज करायला लागले, कॉइल 2 मध्ये ईएमएफ इंड्यूस व्हायला लागला. हेच आपल्याला बघायचं. इथं आहे 5:1 म्हणजे एकामध्ये चेंज केलेला आहे, दुसऱ्यामध्ये करंट तयार झालेला आहे. इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी एम वापरले, मगाशी एल होतं, आता एम वापरतोय. सो M21 इज इक्वल टू म्युच्युअल दॅट इज कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. E इज इक्वल टू d∅dt झालं होतं, d/dt तसंच ठेवणार, 5:1 टाकणार तिथं जे की हे होतं. M21 बाहेर आलेलं आहे आणि हे फायनली बनेल. सिमिलरली हे बनेल. सो E12 काय निघेल M12 di2/dt. E21 काय निघेल M21 di1/dt. नेक्स्ट आहे आपल्याला नोट बघायचे. नोट बघायच्या आधी हेनरी हे त्याचं म्युच्युअल इंडक्शन एमचं युनिट होतं 12-22. ऑलरेडी मगाशी मी हेनरीचं डायमेन्शन सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे M इज इक्वल टू φs अपॉन IP. म्हणजे काय, एका कॉइलमध्ये फ्लक्स चेंज झालाय. समजा ही प्रायमरी ही सेकंडरी कॉइल आहे, याच्यामध्ये करंट चेंज झालाय आणि याच्यामध्ये करंट मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालाय φs. कशामुळे झाला, ह्याच्यातला करंट चेंज झालाय IP. सो मॅग्नेटिक फ्लक्स इन द सेकंड कॉइल अपॉन करंट इन द प्रायमरी कॉइल. सो M इज इक्वल टू ES अपॉन dIP/dt हा फॉर्म्युला येईल. जर इथं S घेतलं तर इथं IP घ्यावं लागेल, म्हणजे P प्रायमरी घ्यावं लागेल. जर इथं P घेतलं तर इथं S घ्यावं लागेल. सो तुम्हाला शो दॅट करायला होतात. M इज इक्वल टू K स्क्वेअर रूट ऑफ L1L2. L1 म्हणजे काय, L2 म्हणजे काय लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. K म्हणजे पण काय आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते प्रोपोर्शनॅलिटी साइन्स आहे. सो K ची जर व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त असेल तर त्या दोन कॉइल्स आहेत त्या टाइटली कपल्ड आहेत, एकमेकांपासून भरपूर जवळ असणार आहेत. K ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त असेल, कमी असेल तर तिथे लेस कपल्ड आहेत, ते जास्त तिथं गॅप नाही आहे, जास्त गॅप आहे. लेस कपल्ड म्हणजे टाइटली कपल्ड म्हणजे तिथं कमी गॅप आहे. ओके, सो नेक्स्ट आता आपलं सेल्फ इंडक्शन झालेलं आहे, म्युच्युअल इंडक्शन झालेलं आहे आणि हा फेवरेट टॉपिक आलेला आहे, फेवरेट पॉइंट आलेला आहे, ट्रान्सफॉर्मर. येस, ट्रान्सफॉर्मर आला म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटतं या टॉपिकमध्ये, कारण की हे एकमेव असं आहे की त्यात तुम्हाला एवढंच माहिती आहे, हायचं लो होते, लोचं हाय होते, ह्याच्या पलीकडे काय डिटेल माहिती नाही, पण करून घ्यायचं आहे.
ट्रान्सफॉर्मर. ओके, सो ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स लो अल्टरनेटिंग व्होल्टेज. हे जे लो अल्टरनेटिंग व्होल्टेज असते ते हाय करंटला असते, लक्षात ठेवा, इनटू हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज. मग हे कुठं असणार, मगाचं जर हाय करंटला असेल तर हाय वाला कुठं असायला पाहिजे, लोला असायला पाहिजे, हे पण लक्षात ठेवायचं. इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन मागच्या ह्याच्यामध्ये. सो डायग्राम बघूया. इथं बघा नंबर ऑफ टर्न्स बघा कमी आहेत, 1 2. प्रायमरीमध्ये 2 टर्न्स आहेत, ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 म्हणजे 4 एक टर्न्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स जास्त आहेत. म्हणजे हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल, स्टेप अप आणि स्टेप डाऊन नावाचे 2 ट्रान्सफॉर्मर आपण बघायचे आहेत ते. सो प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल इथं आयन कोर घेतले. NS number of turns in the primary and the secondary coil. NP phi magnetic flux linked with the primary coil. NS similarly magnetic flux linked with the secondary coil. बघा काय लागलं का, NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी, NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. फाय म्हणजे बेसिकली मॅग्नेटिक फ्लक्स असतो. NP न जोडला तर प्रायमरी मधला, NS न जोडला तर सेकंडरी. नेक्स्ट होतं इंड्यूस EMF बघायचं आपल्याला. इंड्यूस EMF किती असणार आहे, EP बेसिकली ई चा फॉर्म्युला असतोय d∅dt. d∅dt इथं EP बघायचं आहे, म्युच्युअल आहे, d∅ नसणार ना, d∅s असणार. इथे जर P असेल तर d∅s असणार. काय लागले का इथं प्रायमरी मधला जर फक्त प्रायमरीचाच बघायचं असेल, सेकंडरीचा बघायचाच नसेल तर EP इज इक्वल टू d∅, म्हणजे d∅p अपॉन dt निघेल. सो d∅p म्हणजेच किती निघणार आहे, n∅p अपॉन d∅dt. काय लागले का. सिमिलरली ES इज इक्वल टू कसं निघणार, ES इज इक्वल टू d∅s अपॉन dt, NS d∅t. काय लागले का, ES अपॉन EP करायचं आहे, ES अपॉन EP म्हणजे राईट साइड डिवाइड केल्यावरती फायनली कसं निघेल, NS अपॉन NP. फायनली इक्वेशन कसं निघेल ते NS अपॉन NP. तर NS अपॉन NP, तर NS अपॉन NP म्हणजेच आहे ट्रान्सफॉर्मर रेशो. NS अपॉन NP म्हणजेच कुठला आहे, ट्रान्सफॉर्मर रेशो, किंवा ह्याला आपण म्हणतो टर्न रेशो. ट्रान्सफॉर्मर रेशो म्हणू शकताय किंवा टर्न रेशो म्हणू शकताय. सो फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर, फॉर अन आयडियल जो कुठला ट्रान्सफॉर्मर आहे तो जो आयडियल आहे, आयडियल ट्रान्सफॉर्मर, EPIP म्हणजे इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर असते. फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इज इक्वल टू काय असणार आहे, आउटपुट पॉवर असणार आहे. सो EPIP ही इनपुट पॉवर होईल, ESIS ही आउटपुट पॉवर होईल. सो इथे चेक करा, ES तसंच ठेवतोय, EP जे मल्टिप्लाय येते इकडे डिवाइड करतोय. सो ES अपॉन EP होईल, हे IS मल्टिप्लाय येते तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, IP अपॉन IS. सो ES अपॉन EP इज इक्वल टू काय निघेल, IP अपॉन IS. सो ES अपॉन EP इज इक्वल टू IS IP अपॉन IS. I आणि N मध्ये युनिव्हर्सली असते, सो NS अपॉन NP निघेल. सो यालाच तुम्हाला कुठेही ट्रान्सफॉर्मर रेशो विचारला तर हे तुम्हाला एकतर NS अपॉन NP लक्षात ठेवावं लागेल, किंवा तुम्हाला काय काय वेळा ट्रान्सफॉर्मर रेशो, टर्न रेशो देतील, प्रायमरी करंट पण दिला जाईल आणि IS विचारला जाईल. हे एक सिंपल टाइपचं न्यूमरिकल तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, मगाशीच मी सांगितलं ट्रान्सफॉर्मर आपण बघितलं, हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेज, लोचं हाय, वाईस वर्सा वगैरे करावं लागते. तर त्याच्यामध्ये करत असताना लोचा हाय करंट कधी कधी होतो, कधी कधी हाय करंटचा लो होतो. सो त्याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. इथं बघा स्टेप अप साठी ES ची व्हॅल्यू ग्रेटर पाहिजे EP पेक्षा. म्हणजे काय हो, म्हणजे सेकंडरी मधला EMF हा जास्त पाहिजे प्रायमरी पेक्षा, तेव्हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर होईल. असं ज्यावेळी होईल त्यावेळी सेकंडरी मध्ये करंट कमी होईल, प्रायमरी मध्ये करंट जास्त होईल. कळा लागलंय का बघा, म्हणजे काय झाला, तो करंट पहिला जादा होता आणि नंतर करंट कमी झाला, म्हणजे जास्तच कमी करंट झाला. ह्याला आपण म्हणतोय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. जरा असं वेगळं लक्षात ठेवावं लागतंय. स्टेप अप म्हणजे आपल्याला असं वाटतं की नंतर जाऊन करंट वाढेल, पण तसं नाहीये, ते नंतर जाऊन करंट कमी होतं त्याचा, प्रायमरी मध्ये करंट जास्त असतोय. इथं बघा ES इज लेस दॅन EP आहे, त्यानंतर NS इज ग्रेटर दॅन NP होतं इथं, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉइल इज ग्रेटर. म्हणजे आपण जे एक्झाम्पल बघितलेलं होतं ते ऍक्च्युली स्टेपअपचं होतं. ओके, स्टेपअपचं होतं, म्हणजे हे असं असेल. जरा लक्ष द्या इकडं, येस इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या इकडं. इथं प्रायमरीचे जे टर्न्स आहेत ते कमी असतील, पण सेकंडरीचे जे टर्न्स आहेत ते सेकंडरीचे टर्न्स जास्त असतील. हे स्टेपअप ट्रान्सफॉर्मर असा दिसेल. स्टेप डाऊनला NP जास्त असेल, NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी जास्त असतील, नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कमी असेल. म्हणजे हे असं असेल, लक्ष द्या इकडं. हा, म्हणजे हे प्रायमरी आहे या साईडचं, हे पण प्रायमरी होतं आणि हे सेकंडरी होतं, हे प्रायमरी होतं आणि सेकंडरीला इथं कमी असतील.
हा 2-3च आहेत सेकंडरी. का लागले का बघा, ह्याला आपण म्हणतोय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ह्याला आपण म्हणतोय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ह्याचे तुम्ही एक डायग्राम पण काढू शकता, एक डिफरन्स म्हणून. त्यानंतर इथं जो आयएस आहे हा लेस असतोय, म्हणजे सेकंडरी मधला करंट हा लेस असतोय, प्रायमरीतला करंट हा जास्त असतोय. इथं सेकंडरीतला करंट हा जास्त असतोय, प्रायमरीतला करंट हा लेस असतोय. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर रेशो इज ग्रेटर दॅन 1 फॉर स्टेप अप आणि ट्रान्सफॉर्मर रेशो इज लेस दॅन 1. हे कसं काढलं? पण ट्रान्सफॉर्मर रेशो काय बघ, NS अपॉन NP आहे. जेव्हा न्यूमरेटर मोठा होईल डिनॉमिनेटरपेक्षा, न्यूमरेटर मोठा होईल डिनॉमिनेटरपेक्षा, तेव्हा टर्न रेशो 1 पेक्षा जास्त येईल. मग NS कुठं मोठं आहे बघा जरा, स्टेप अपला मोठा आहे, त्यामुळे इथं के ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त, इथं के ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी. आणि लास्ट पॉईंट आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर आहेत, युज्ड इन व्होल्टेज रेग्युलेटर अँड स्टॅबिलायझर पॉवर. त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी ओव्हर अ लॉंग डिस्टन्सेस अँड युज्ड इन अ नंबर ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. हे सगळे ऍप्लिकेशन्स ट्रान्सफॉर्मर रेशो आणि ट्रान्सफॉर्मर या सगळ्याचे होते. तर नक्कीच हा टॉपिक मी अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी आपण एकदम शांत डोक्याने बघितलेला आहे टॉपिक, आणि जो की आय गेस तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करू शकताय, तुम्ही कमेंट करू शकताय, तुमचे डाऊट्स असतील तर ह्याच्यावरती पोस्ट करू शकताय. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की तुम्ही आपलं हे चॅनल आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, की त्यांना पण लास्ट मोमेंटला का असं ना कर हा टॉपिक परफेक्टली कळेल, नोट्स प्रॉपर मिळतील आणि ह्याचा अभ्यास चांगला होईल. थँक्यू फॉर वॉचिंग.